समीर नार्वेकर आणि त्याची पूर्ण टीम आहे. एकाही व्यक्तीला अजून TWJ संदर्भात अटक झालेली नाही. काल शैलजा चव्हाण, आम्ही TWJ चे इन्व्हेस्टर आहोत सगळेजण. आणि आम्हाला मुद्दा हा एका प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा की आतापर्यंत पोलिसांनी EOW कडे मॅटर जाऊन 4 महिने झालेत, त्या लोकांनी कोणत्याच प्रकारची काही कारवाई केलेली नाहीये. आता जोपर्यंत त्यांना कोणाला अटक होत नाहीये, कोर्टात जाण्याचा विचार आम्ही करूच, पण जोपर्यंत त्यांना लोकांना अटक होत नाहीये तोपर्यंत आम्ही सगळेजण आता मिळून एक तारीख ठरवून आम्ही पोलीस स्टेशन बाहेर मोर्चा काढणार. जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी होत नाही, जसं की पहिलं ठाणे EOWच्या बाहेर मोर्चा काढणार, तिथं जाऊन विचारणार त्यांना का तुम्ही जी वसुली लावलीये तर त्या वसुलीचे पैसा तुम्ही कोणाकोणाला आतापर्यंत डिस्ट्रीब्यूट केला, ह्या गोष्टी करणार. त्याच्यानंतर सगळेच इन्व्हेस्टर आता महाराष्ट्रात एकत्र येणार. 26 जानेवारीला आम्ही तेच करणार आता. उपोषण आणि प्लस मोर्चा पण आता सगळं जिथनं आम्हाला म्हणजे भेटल आम्हाला सपोर्ट तिथनं आम्ही तेच करणार आता. आणि हाय रत्नागिरीला कलेक्टर ऑफिस बाहेर. काल परवाची गोष्ट आहे, समीर नार्वेकरची फॅमिली सुद्धा इथं गिम्यूला येऊन गेली, तर त्यांना कोणत्या प्रकारची काही विचारपूस झाली नाही, फक्त जाऊन त्यांचं घर वगैरे चेक करण्यात आलं. आज 4 महिन्यापासून समीर नार्वेकर, नेहा नार्वेकर आणि त्याची पूर्ण टीम फरार आहे किंवा सर्रास फिरती बाहेर ओपनली. त्यांना अटक पण नाही करत आहे किंवा त्यांना कोणत्या म्हणजे काहीच त्यांच्यावर ऍक्शन घेतली नाहीये. तर मला एकच बोलायचंय का त्यांच्यावर काहीतरी ऍक्शन घ्या. 26 तारखेला आम्ही उपोषणाला बसणार आहोत, त्यासाठी आम्ही कलेक्टरला वगैरे सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे. त्यानंतर प्रत्येक सिच्युएशनला आज काही लोक म्हणजे आत्महत्या करण्याच्या याच्यावर आहेत. काही लोकांची खरंच कंडिशन खूप खराब आहे, पैशासाठी नाहीये तर पण वैयक्तिक काही आम्हाला प्रशासन साथ देत नाहीये किंवा कोणत्याच गोष्टी व्यवस्थित प्रकारे घडत नाहीयेत, म्हणून सगळेजण आज पॅनिक सिच्युएशनला आहोत.